पुढे जायचं असेल तर कधीच हार मानू नका. तुमच्या आयुष्यात तर अडथळे येणारच. त्या अडथळ्यांना पार करूनच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता, स्वतःचा विकास करू शकता. लक्षात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. प्रयत्न करत राहा, कारण अशक्य आणि कठीण हे समानार्थी शब्द नाही आहेत. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. हा व्हिडिओ स्किप करू नका. या व्हिडिओमधली एकन एक गोष्ट ऐका. तुमचे कितीही वय असले किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असल्या तरी तुम्ही पुन्हा प्रयत्न करत राहा. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. पहिली म्हणजे ते चुकीचं काम करत नसल्याने त्याला कशाची चिंता नसते. दुसरी म्हणजे त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो. तिसरी, तो शूर असल्याने त्याला कशाची भीती नसते. उत्साह हेच त्याचं सर्व काही असतं. फक्त ते गिटाराच्या ताराप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे. तुमच्या आयुष्यात जे पाहिजे ते मिळू शकतं. फक्त अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे. मी कोणापेक्षा चांगलं करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी कोणाचं तरी नक्की चांगलं करेल याने बराच फरक पडतो. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. स्वतःचा विकास करा. मी तुम्हाला सांगितलंय की गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत आणि आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात असं अशक्य काहीच नसतं. विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण की ते शक्तीचं एक उगमस्थान आहे. जीवनात कठीण प्रसंग आला तरी तक्रार करू नका, कारण की परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका हा उत्कृष्ट कलाकारांना देत असतो. यश हे प्रयत्नांना चिटकलेले असते. आपल्यासाठी कुणीही नसलं तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही गोष्ट एका फुलाकडून शिकावी. आतला आवाज सतत ऐकत राहणं ही स्वातंत्र्य मिळवण्याची किंमत आहे. तुमच्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआपच पसरत जातो. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करत राहा. एक दिवस नशीब तुम्हाला नक्की साथ देईल. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. मनुष्यजवळची नम्रता संपली की त्याच्याजवळची माणुसकी संपली म्हणून समजावी. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केला बरा. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. खूप माणसाची स्वप्ने हे एका विचारामुळे अपूर्ण राहतात की ते म्हणतात लोक काय म्हणतील. स्वप्न पाहत असाल तर मोठे पहा, लहान कशाला, कारण की मोठी स्वप्न ही माणसाचं रक्त ढवळून देतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओमधली कोणती गोष्ट आवडली. थँक्यू.